बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून। माढा लोकसभा मतदारसंघात दोन्ही राजकीय पक्षांकडून ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली गेलेली आहे। यामध्ये दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जातो। यामध्ये सुरुवातीला निंबाळकर यांच्या विरोधात रोष दिसून आला होता, मात्र यात आता त्यांच्या बाजूने अनेक जमेच्या बाजू आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्याचे माढ्याचे खासदार आहेत। त्यांच्या कामामुळेच भाजपने त्यांना पुन्हा एकदा लोकसभेत उमेदवारी दिली आहे। निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने अनेक विकास कामे केलेली आहेत। पाण्याचा प्रश्न असेल तो देखील निंबाळकर यांनी सोडवलाय। तसंच माढ्यात बेरोजगारी घालवण्यासाठी MIDCचा प्रश्न असेल तो देखील मार्गी लावण्याचं आश्वासन भाजपने दिलेलं आहे। याचा मोठा परिणाम या निवडणुकीत भाजपवरती होऊ शकतो। मोहिते पाटलांबद्दल बोलायचं झालं तर इथं धैर्यशील मोहिते पाटलांचा संपूर्ण सहकार क्षेत्र ताब्यात आहे। त्यातून तरुण मुलांना रोजगार मिळतो। 2009 मध्ये शरद पवार खासदार म्हणून निवडून आले होते तेव्हा त्यांनी काही आश्वासने दिली होती। त्यामध्ये माढा हा बारामतीसारखा विकसित करेल, माढा या ठिकाणी मोठी MIDC आणणार, MIDC मधून युवकांना मोठा रोजगार देणार, माढ्यात पाणी आणणार अशी आश्वासनं शरद पवार यांनी 2009 ला दिली होती। मात्र यातलं एकही आश्वासन पवार यांनी पूर्ण केलं नाही असं सभेत निंबाळकर यांनी बोलून दाखवलं। त्यातच आणखी एक मुद्दा समोर येतो ते म्हणजे मोहिते पाटलांनी सहकार संपवलं का? कारण माढा हा शुगर बेल्ट आहे म्हणून इथला सहकार मजबूत होता, परंतु मोहिते पाटलांच्या भ्रष्टाचारानं इथलं सहकार क्षेत्र आता संपत आलं आहे। या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून केले जात आहेत। सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी 300 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे आणि विजय ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत 150 कोटींचा भ्रष्टाचार करून ती संपवली। सामान्य नागरिकांच्या ठेवी सुद्धा गिळल्या, ठेवीदार बर्बाद झालेले आहेत असे राजकीय आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरती होत आहेत। विजयरत्न आणि शिवरत्न या दोन्ही साखर कारखान्यात भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांना फसवलं। याशिवाय शिवामृत या दूध उत्पादक संघात प्रचंड भ्रष्टाचार करून तो देखील डबघाई आणला। विजयरत्न पशुपक्षी सहकारी संघ आणि राजहंस कुक्कुट पालन संघात सुद्धा भ्रष्टाचार करून तो सुद्धा बुडीत काढला असा आरोप सुद्धा भाजपचे माढ्याचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे। तसंच मोहिते पाटलांवर जमीन बळकवण्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे। धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूज क्षेत्रात गरीब शेतकऱ्यांवर दबाव टाकून त्यांचे जमिनी कमी पैशात बळकावतात, तिथंच प्लॉटिंग करून भरपूर पैसा कमवतात असा देखील आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय। तसंच शेतकरी जरी स्वतः प्लॉटिंग करत असतील तर त्यांना शासकीय परवानगी मिळू देत नाहीत आणि यातूनच मोहिते पाटील प्रचंड पैसे कमवतात। त्यामुळे आता या सगळ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रतिमा स्वच्छ आहे असा प्रचार भाजपकडून केला जातोय। त्यामुळे एकंदरीतच माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने पारडं जड असल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।